एकनाथी भागवत आणि यातील अध्याय आपला 23 चालू आहे सध्या, आणि त्यातील श्लोक क्रमांक 29 आपला सुरू आहे. आणि त्या 29 श्लोकामधील ओवी क्रमांक 460 पर्यंत आपण मागचं वाचन झालं आहे, चिंतन झाले आहे. आणि आता आपण 461 पासून सुरू करायचं आहे. सुरू करण्याच्या आधी आपल्याला जे काही मागच्या वेळेला त्या कृपण ब्राह्मणाची कथा भगवंताने उद्धवाला सांगितली, आणि त्या कृपण ब्राह्मणाच्या कथेतून आपण काय बोध घ्यायचं आणि आपल्या बोधावर आपण आरूढ व्हायचं. बोधामृत पाजण्याचं काम संत करत असतात. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काय टानाटोना नामस्मरणा वाचुनी. आपल्याला नामस्मरणाला अडथळे येऊ नये म्हणून आपल्याला ग्रंथांचं वाचन करायचं. ग्रंथांचं वाचन माहितीसाठी नाही, ज्ञानासाठी नाही. ग्रंथांचं वाचन आपल्या अंतरात्म्याचं सततम कीर्तयंत माय यतस्तांश दृढव्रत. म्हणजे असा आपण आपला दृढ निश्चय आपण करायला पाहिजे. आणि तो निश्चय आपला होण्यासाठी आपलं सततम कीर्तयंत माय, सततम कीर्तयंत माम म्हणजे सातत्याने आपलं भजन चाललं पाहिजे. या सर्व ग्रंथांचा उद्दिष्ट एकच आहे की प्रत्येक माणसाचं भजन, नामस्मरण सातत्याने सुरू राहावं. आणि ते नामस्मरण सुरू राहण्यासाठी जे का आपल्या मनाकडे व्यत्यय येतात, अडथळे येतात, आपल्या मनाकडे विचार येतात, विषय येतात, अहंकार येतो, हे सगळं बाजूला करण्याचं काम शास्त्राचं वाचन करत असते. शास्त्राचं श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. आणि ती भक्तीची पहिली पायरी आहे. आणि ती पहिली पायरी आपल्याला शेवटपर्यंत सोडता कामा नये. ती धरूनच चालायला लागेल आपल्याला, तरच आपल्याला हा परमार्थ. कारण परमार्थ महाधन जोडी संतांचे चरण, म्हणजे हा महाधन आहे परमार्थ. परमार्थ काय? सगळ्यात मोठा धन आहे. का तो धन आहे? तर जोडी संतांचे चरण. संतांचे चरण जोडले जातात हो, संतांचे पाय जोडले जातात. संतांच्या पायाची सेवा होते, संतांच्या वचनावर आपण आरूढ होतो. संत वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. आपला अधिकार, आपल्याला मोक्ष मिळवायचा अधिकार संतांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला मिळतो. आणि तो मिळण्यासाठी ग्रंथांचं वाचन. कारण संतांनी उद्दिष्ट तोच ठेवलेला आहे की प्रत्येक जड जीवाचा उद्धार कसा होईल. प्रत्येक जड जीवाकडे भजन करता करता त्यांच्या आतमध्ये असलेला तो परमात्मा, पांडुरंग परमात्मा कसा प्रगट होईल आणि भजन अखंड कसं चालू राहील, एवढाच उद्दिष्ट संतांना ह्या ग्रंथातून सांगायचं आहे. आपण आता ओवीकडे वळूया. एकनाथी भागवत किंवा याला उद्धव गीता असं म्हणतात. भगवंताने उद्धवाला ही गीता सांगितलेली आहे. आणि यातील श्लोक क्रमांक, अध्याय क्रमांक 23, श्लोक क्रमांक 29, ओवी क्रमांक 461. घालून निजबोधाची धाडी, फोडीन देहाची बांधवडी, तोडून सुखदुःखाची बेडी, उभवीन गुढी सायुज्यतेची. आता त्यांनी पणच घेतलं हो. काय केलं त्यांनी? शपथच घेतली. आता त्या कृपण ब्राह्मणाने, उज्जैनी नगरीमधल्या कृपण ब्राह्मणाने आता शपथच घेऊन टाकली. घालून निजबोधाची धाडी, निजबोधावर मी आरूढ होईन. जो बोध आहे त्या बोधावरती मी आरूढ होईन आणि त्या बोधामृताचं
सेवन मी करेन. आणि त्यासाठी फोडीनं देहाची बांधवडी, देहबुद्धी संपूर्ण घालून टाकेन. फोडीनं देहाची बांधवडी, देह ज्या ज्या गोष्टीने बांधला गेलेला आहे ती बांधवडी जी आहे, ज्या गोष्टीनं देह बांधला गेलेला आहे माझा, ती सगळी बंधनं मी तोडून टाकेन. आणि ती एकदा बंधन माझी तुटली तर प्रत्येक माणूस बरं का, ज्याची जीवाची बंधनं तुटली तो जीवच परमात्मा स्वरूप होतो. आपल्याला बांधून ठेवणारे, आपले हातपाय बांधून ठेवणारे, आपलं अंतःकरण बांधून ठेवणारे जे शत्रू आहेत, ते शत्रू आपल्या आतमध्येच आहेत. आणि ते शत्रूच काय करतात, आपल्याला शत्रूच आपल्याला खाईत लोटतात हो. आणि त्या शत्रूंपासून आपल्याला सावध व्हायचं असेल, जर आपल्याला शत्रूंना जिंकायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला काय करायला पाहिजे, प्रत्येक जीवाला श्री गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून त्या नामाचा उद्बोध घेऊन, त्या नामाचं अखंड चिंतन करून, आपल्याला चिंतन करता करता चिंतनातून आपल्याला काय होतंय तर आपला अंतःकरण शुद्ध होतो. जेवढं जेवढं आपलं नामस्मरण होईल तेवढं तेवढं आपलं अंतःकरण शुद्ध होईल. चंदन भार वाहे खर, नेने सुवासाचे सार, तैसे माझेनी भक्तिविन, वेदशास्त्र केवल भार वाहक. नाथबाबा सांगतात 14व्या अध्यायामध्ये. चंदन भार वाहे खरं म्हणजे, खरं म्हणजे गाढव, गाढवाचा भारा त्याच्या खांद्यावर आहे. गाढवाच्या खांद्यावर तो चंदनाचा गठ्ठा बांधलेला आहे. पण नेने सुवासाचे सार, त्याला काय माहिती आहे चंदनाला काय वास येतो, कारण गाढवच आहेत. गाढवाला काय चंदनाचा सुवास करतो का, काहीच कळत नाही त्याला. पण त्याच्या खांद्यावर तो चंदनाच्या लाकडांचा मोठा गठ्ठा बांधून दिले, तो वाहतो. तैसे माझेनी भक्तिविन, वेदशास्त्र केवल भार वाहक. तसं गाढवासारखंच माणसं पण गाढवासारखीच आहे तो. देवाची भक्ती न करताना माझेनी भक्तिविन नुसते वेदशास्त्र वाचतात, वेदशास्त्र केवल भार वाहक, भार वाहता तो भार. नुसतेच त्या गाढवासारखे ओझे वाहतात. सगळे वेद, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे वाचतात आणि लोकांना सांग सुटल्यात. भक्ती कुठे आहे? गाढवासारखी परिस्थिती प्रत्येकाची. म्हणून होय का पंडित शहाणा, अनेक न माझ्या मना, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची ज्ञानाचा पुतळा. कितीही पांडित्य केलं, अगदी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे वाचले, तरी पण भक्ती नाही सांगतात बरं का. भक्ती कशाची? भक्ती ती 16वरची पोळी आहे हो. मग शहाणा तो धनी घेतो येते. शहाणा आहे धनी, तोच घेतो. शहाणी माणसं घेतात, गुरुला शरण घेतात, शरण जातात. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराज सांगतात, त्यांनी टायमिंग दिलं बघा, वेळ दिला. माघ शुद्ध दशमी आणि गुरुवार पाहून काय केलं, बाबाजी चैतन्याने मला जे नाम दिलं, त्या नामातून काय झालं, नामातून मला हे सगळं ज्ञान प्राप्त झालं. नामातून भगवंताची प्राप्ती होते. कशातून प्राप्ती होते? नामातून. आणि ते नामच आपल्याकडे नसेल तर. म्हणून अभ्यास अशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई. अभ्यासी मिळे अर्जुन. अभ्यास करूनच आपल्याला भगवंताला भेटता येतो. अभ्यास केला तर माणसाला ब्रह्मांडामध्ये, त्रिभुवनामध्ये माणसाला, आपला शरीरासहित माणसाला काय करता येतो, उड्डाण करता येतो. पण त्या अभ्यासाच्या माध्यमातून बरं का, पाण्यावरती चालता येतो, मुंगीच्या मनातला जाणता येतो. हे सगळं अभ्यासातून आहे. अभ्यासाशी काही
सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अभ्यास करूनच आपल्याला भगवंताला भेटावं लागेल. आता हा ब्राह्मण काय सांगतो बघा, घालून निजबोधाची धाडी. म्हणजे निजबोध म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला तो परमात्म तत्व, त्या तत्वाची काय करेन मी, तत्वाशी एकरूप होईन आणि फोडीन देहाची बांधवडी. आणि देह ज्या ज्या कारणाने बांधलेला आहे ती संपूर्ण कारणच मी नष्ट करून टाकेन. एकदा कारणच नष्ट झाला कार्य आपोआप चालू होतो. तसे एकदा आपले विषयच आपल्या बाजूला झाले, आपला अहंकारच देहातून गेला. आणि ह्या ब्राह्मणाचा असाच झालेला आहे बरं का. सगळाच गेला ना, त्याचा अहंकार गेला, कोणी जवळ राहिला नाही. आणि म्हणून त्याचं जे ओरिजिनल भजन चालू होतं ते आपोआपच बंद पडलं होतं. सगळ्या प्रकारची बंधनं होती. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते. म्हणजे जी बंधनं माणसाला आहेत ती बंधनं एकदा निघाली, जसा सूर्य आहे त्या सूर्याच्या आड ढग आले तर आपल्याला वाटतं की अंधार झाला, पण एकदा का ते ढग गेले तर लगेच प्रकाश होतो. तसं आपल्या अंतःकरणावर आलेले ढग आहेत, मळ विक्षेप आवरण, आणि ते बाजूला निघाले की आपणच परब्रह्म आहोत. तोडून सुख दुःखाची बेडी, उभवी नगुडी सायुज्यते. ती बघा, सायुज्य मुक्ती मिळवून सांगतात. तोडून सुख दुःखाची बेडी, सुख आणि दुःख बाजूला करेन. म्हणजे सुख आले तरी पण मला काही वाटणार नाही आणि दुःख आलं तरी पण काही वाटणार नाही, कारण सगळे खसके खाले. काय केलं, या कृपण ब्राह्मणाने अनेक प्रकारचे दुःख सहन केले. आता सुख आलं तरी पण मी ढलणार नाही आणि दुःख आलं तरी पण ढलणार नाही. अशी त्याने काय केलं, मनाची दृढ निश्चयता केली आणि सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंताचं भजन करता करता त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला जो आनंद मिळवायचा आहे ह्या देहामध्ये, तो आनंद मिळवायचा प्रयत्न करेल. तो आनंद म्हणजेच परमात्मा आहे. तो आनंद म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. म्हणजे जिवंतपणामध्ये असताना आपलं अखंड भजन चालणं, जिवंतपणामध्ये असताना आपल्याला वैराग्य, विवेक, आत्मज्ञान, भजन अखंड चालू राहणं, त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. मेल्यापाठी मुक्ती म्हणती ते केवळ मूर्ख. मेल्यानंतर मुक्ती नाही बरं का, जिवंतपणामध्ये असतानाच मुक्ती आहे. जिवंत असतानाच मुक्त व्हायचं आहे. आणि ते मुक्त होण्याचा एकमेव कारण काय आहे, तर भजन यायला पाहिजे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण, नामस्मरणातून आलेली अनुभूती, आनंद स्वरूप अवस्था, सच्चिदानंद स्वरूप अवस्था, आणि त्या अवस्थेमध्ये जाऊन अखंड भजन चालू ठेवणं, त्याला उभवीन गुढी सायुज्याची. म्हणजे अशी गुढी होईल की मला सायुज्य मुक्ती म्हणजे 6 विषयांपासून वेगळं. सायुज्य म्हणजे काय, कोणताच विषय तुमच्या मनाकडे नसेल आणि अखंड कोणताच विषय तुमच्या, हेच तो सांगतात ना. हा ब्राह्मण हेच सांगतो की मी सगळी बंधनं तोडली आणि माझं आपोआप भजन चालू झालं. तसं तुमचे आपोआप गुरु काय करतात, तो महाराज गुरु काय करतात, आपल्यावरती आलेली बंधनं जे आहेत, बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी, सावकाश बंधनच गेली पाहिजे हो. आपल्या अंतःकरणावरती आलेली, आपल्या मनाकडे आलेली बंधनं आहेत, ही बंधनं एकदा गेली, ह्या कृपण ब्राह्मणाची सगळी बंधनं तुटली आणि आपोआप भजन चालू झालं. असं प्रत्येक जीवाचं असंच आहे की जोपर्यंत बंधन आहेत, आपल्याला प्रपंचाचं बंधन आहे, मनाकडे बंधन आहेत, अनेक विषयांची बंधन आहेत, विचारांची बंधन आहेत. संकल्प विकल्प तैसे संकल्पने काढले, जयाचे मनचे चैतन्य झाले, ते एक देशी परी व्यापले लोकत्रय. ज्ञानवरा सांगतात की ना आपल्याला, तैसे संकल्पने काढले, संकल्प विकल्प गेले, जयाचे मनचे चैतन्य झाले, त्याचं मनच चैतन्य स्वरूप होतो. अखंड मनाकडे भजन चालू होतो.
ते एक देशी परी व्यापले लोकत्रय, तिन्ही लोकांना व्यापून टाकलं त्याने. साहित्य मुक्ती बरं का. एक देशी परी व्यापले लोकत्रय, तिन्ही लोकांना व्यापून टाकलं जातं, असं भजन आहे ते. आणि त्या भजनानंदामध्ये जाऊन, म्हणून सगळे जे काय कारणं जे आहेत किंवा सगळे शास्त्र जे काय लिहिलेले आहेत ते भजनानंदासाठी लिहिलेले आहेत. आपल्याला जो देह मिळालेला आहे, देह बांधवडी आहे हा संसार, सगळ्या आपल्याला बांधून टाकलं आहे आपल्याला. आणि ते बंधन आपली एकदा का मोकळी झाली का आपण स्वयंभू परब्रह्म आहोत. स्वयंभू बरं का. प्रत्येक माणूस हा स्वयंभू परब्रह्मच आहे, पण आपल्याला अडकवणारे विषय जे आहेत तेच आपल्याला त्रास देतात. आणि त्यांना त्या कृपण ब्राह्मण हेच सांगतो. बघा, परत घ्या, लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. घालून निजबोधाची धाडी, पुढीनं देहाची बांधवडी. बघा, देहबुद्धी घालून टाकेन म्हणून समर्थ सांगतात की नाही, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या संगतीमध्ये आपण गेलो तर आपली देहबुद्धी जाईल, आणि आपण दुर्जनांच्या संगतीमध्ये राहिलो तर सगळे विषय आपल्याकडे येणार. आजी वैराग्य विवेकयुक्त, मी निजस्वार्थी सावचित, जो साधीन परमार्थ, तो हस्तगत मध होय. आजी वैराग्य विवेकयुक्त, मी निजस्वार्थ सावचित. आता मी सावध झालोय सांगतो तो कृपण ब्राह्मण सांगतो, आता मी सावध झालो आणि वैराग्ययुक्त झालो. विवेक आणि वैराग्य हे काय झाले, माझ्याकडं विवेक आणि वैराग्य आलं. आणि खरोखर प्रत्येकाकडं वैराग्य आलं पाहिजे. वैराग्य महापावके झालेले विषयांचे कटके. वैराग्य आलं की विषय जाळून टाकतो, वैराग्यच विषय जाळून टाकतो. आणि एकदा विषय गेले की तुमच्याकडे विवेक तयार होतो. मुद्दे लक्षात घ्या. वैराग्य एकदा पिंडामध्ये वैराग्य आला, वैराग्य महापावके झालेले विषयांचे कटके, विषय जाळून टाकतं, म्हणजे विषय पिंडातून निघून जातात. वैराग्य प्रत्येकाकडे यायला पाहिजे. आणि एकदा वैराग्य तुमच्या अंतःकरणामध्ये तयार झाला की विवेक तुमच्याकडं आपोआपच तुमच्याकडे विवेक प्रगट होतो. आजी विवेक वैराग्ययुक्त, मी निजस्वार्थी सावचित. आता मी सावध झालोय, कारण विवेक आणि वैराग्य हे दोन्ही, विवेक आणि वैराग्य त्याची जाणीजे महत् भाग्य. आता मी भाग्यवान झालो का, विवेक आणि वैराग्य त्याची जाणीजे महत् भाग्य. दास म्हणे सावकास विवेके पहावा. बघा, विवेक तुमच्या पिंडामध्ये सगळं काम करतो. जो साधीन परमार्थ, तो हस्तगत मज होय. आणि मला जे वाटेल, ज्यातून मला भगवंताची प्राप्ती होईल, ती सगळी साधनं मी करेन. ज्यातून मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी अशी जे काय साधन असेल ते हस्तगत मध्ये होईल. म्हणजे मी काय करेन, हस्तगत म्हणजे ते साधन मी करेन आणि त्या साधनावर आरूढ होईल. आणि मला जे काय परमात्म तत्वाला जे काय पोषक आहे असं सगळं मी करेन. मजची साधे निज स्वार्थ, हाची नेम पाहे येथ, जो विवेक वैराग्ययुक्त त्याशी परमार्थ आंदन. काय सांगितलं इथे की मजची साधे निज स्वार्थ, आणि ह्याच्यातूनच मला काय करायचं, निज स्वार्थ. निज म्हणजे
निज म्हणजे आपल्या जवळची वस्तू, म्हणजे आपल्या अंतरीचा अंतरात्मा. मजची साधे आणि मी माझ्याच बळावर काय करेन, निज स्वार्थ साधेन. हाची नेम नाही येथ, हाची नेम नाही येथ. निज स्वार्थ मजची साधे निज स्वार्थ, हाची नेम नाही येत. जो विवेक त्याशी मी परमार्थ आंदन. ज्या मार्गातून मला विवेक आणि ज्या मार्गातून परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, ते प्राप्ती करण्यासाठी विवेक आणि वैराग्य लागतो. तो माझ्याकडे आलेला आहे. आणि आता मला कुठल्याही प्रकारचं सगळं सोपं आहे बरं का. कुठल्याही प्रकारचं मला त्रास होणार नाही आणि सर्व परमार्थ मला सोपा आहे. आणि खरोखर परमार्थ सोपा आहे बरं का. पण जोपर्यंत विवेक आणि वैराग्य आपल्याकडे येत नाही तोपर्यंत परमार्थ सगळ्यांनाच कठीण आहे, सर्वांनाच, ए टू झेड. एकदा का म्हणून तर लिहिले की नाही, विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भवनी, विषय वासना निरसोनी, जीव सोहमपणे वर्ते. नामामध्ये आपोआप शक्ती तयार होते. विवेक वैराग्य आहे, तेच पोषक आहेत. तेच काय करतात, माणसाला धष्टपुष्ट करतात नामस्मरण घ्यायला. शक्तिशाली काय आहे, भक्तीमध्ये विवेक आणि वैराग्य आहे, 2 अंग आहेत. ही 2 अंग आपल्याला मिळाली तर आपला परमार्थ शक्तिशाली होतो. वैराग्य विवेकाचे लक्षण. वैराग्य विवेकाचे लक्षण, देह गेह स्त्रियादी धन असता आसक्त नव्हे मन, वैराग्य पूर्ण या नाव. आता वैराग्य कशाला म्हणतात हे आपल्याला नाथबाबा सांगतात, किंवा भगवंत उद्धवाला सांगतो वैराग्याची व्याख्या. वैराग्य विवेकाचे लक्षण, देह गेह स्त्री आदी धन असत आसक्त नव्हे मन, वैराग्य पूर्ण या नाव. कशाला वैराग्य सांगितलंय? सगळं आहे, सगळं आपल्याकडं आहे. पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, गाडी आहे, बंगला आहे, बायका आहेत, मुलं आहे, सगळं आहे. हो, सगळं आहे, पण भोगण्याची इच्छा नाही. सगळं आहे पण त्यांना आसक्त होत नाही. त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे काय? सगळं आपल्याकडं आहे, ज्यांच्याकडं नाही आहे, ज्यांच्याकडे नाहीच आहे त्यांना काय वैराग्य येणार आहे? पण ज्यांच्याकडे सगळं आहे आणि सगळं असून त्यांच्याकडं आसक्ती राहिली नाही, म्हणजे निरासक्त झाले. सोपा बरं का, सोपी व्याख्या केली. सोपी व्याख्या कोणी केली? नाथबाबांनी. वैराग्य विवेकाचे लक्षण सांगितले. लक्षण म्हणजे काय? लक्षणं आपल्याकडं कुठे आपल्याकडं विवेकाला ह्याचं लक्षणं कोणते आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षण कोणता सांगितला? देह गेह, म्हणजे देह गेह स्त्री आदी धन, म्हणजे देह जो आहे म्हणजे देहबुद्धी. आपल्या स्त्रिया आहेत, आपली पत्नी आहे, धर्मपत्नी आहे, आणि धन, मुलं बाल, धन असता आसक्त नव्हे मन. हे सगळं असताना मन आपला आसक्त होत नाही, भोगण्याची इच्छा होत नाही, आणि वैराग्य पूर्ण या, त्याला वैराग्य म्हणतात. मी तुम्हाला काल सांगितलं की वैराग्य म्या जो आरंभ केला पहा हो, म्या जो आरंभ केला पहा हो, याशी देवो देवी समुदावो, येणे सहित देवादिदेव मद साह्य हो, हे प्रार्थित. आता आपल्याला हा कृपण ब्राह्मण सांगतो, म्या जो आरंभ केला पहा हो, मी जो आरंभ केलेला आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे, याशी देवो देवी समुदाव, याला देवांचा देवींचा समुदाव जो आहे, येणे सहित देवादिदेव मद साह्य हो, हे प्रार्थित. म्हणजे मी भगवंताला अशी प्रार्थना केलेली आहे की देवा, देव असतील, देवता असतील, अजून काय असतील, ह्या सगळ्यांचं सहकार्य मला माझ्या भक्तीला मिळो. म्हणजे कुठलाही देव माझ्यावर कोप होता कामा नये, देवाचा कोप होता कामा नये.
देव असो, देवी असो, देवता असो, जे का असतील त्या सगळ्यांना काय केलेलं आहे, सगळ्यांना मी लोटांगण घातलेलं आहे आणि भगवंताला प्रार्थना केलेली आहे मी. हे भगवंत, ह्या देवी देवता वगैरे जे आहेत ना, यांचं पण माझ्यावर कोप होता कामा नये, त्यांचं पण मला सहाय्य व्हायला पाहिजे. असं काय केलेलं त्यांनी, भगवंताला प्रार्थना केली, मज सहाय्य हो हे प्रार्थित. म्हणजे काय सांगितलं आहे की मला सहाय्य करो अशी मी प्रार्थना करीत आहे. भगवंताला ही प्रार्थना केली. कसली प्रार्थना, मी आता जो साधनेला प्रारंभ केलेला आहे त्या देवी यांच्यासह परमेश्वर मला सहाय्य करोत. म्हणजे सगळ्यांचं सहकार्य मला मिळावं असे त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आता आपल्याला ओवी क्रमांक 466 वर जायचं आहे आणि त्याच्या आधी आपल्याला श्लोक क्रमांक 30, त्या 30व्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत काय सांगतो उद्धवाला बघूया. त्रिभुवनाची ईश्वर असे देव या कार्यात मजवर अनुग्रह करवत. आता काय सांगतो, त्रिभुवनाचे ईश्वर म्हणजे तिन्ही भुवन आहेत, म्हणजे मृत्यूलोक आहे, पाताळ लोक आहे, स्वर्गलोक आहे. या तिन्ही लोकातले जे देव आहेत, त्रिभुवनाचे ईश्वर असे देव या कार्यात मजवर अनुग्रह करवत. आणि या सर्व मी जे काय आता भक्ती मार्गाला लागलेलो आहे, तर सर्व देव देवता असेल तिन्ही लोकातल्या त्या मला सहाय्य करत. अनुग्रह म्हणजे काय, माझ्यावर कृपेचा वर्षाव करत. जसा आपलं गुरु कसा आपल्याला अनुग्रह करतो, अनुग्रह म्हणजे कृपेचा वर्षाव बरं का. अनुग्रह म्हणजे काय, कृपा करतो. कृपा दृष्टी निहाळिले आणि आपल्या पदी बैसविले. भगवंत कृपा करतो, सद्गुरू कृपा करतात आणि आपल्या पदावर बसवतात. म्हणजे आपला अधिकार देऊन टाकतात शिष्याला. आणि शिष्याला कसं पण काय करतात, भगवत स्वरूपाशी एकरूप करून देतात. भगवंताच्या भजनानंदामध्ये त्याला घालवतात. निवृत्तीनाथांचं एक अभंग आहे, फळले भाग्य आता धन्य झालो संसारी, श्री गुरु भेटले हो त्यांनी धरिले करी, पश्चिमा चालिविल्या आत्मस्थिती निर्धारी, त्रिकुटावरी नांदे देखिली पंढरी, ते सुख काय सांगू वाच्या बोलता न ये. वाच्याने सांगता येत नाही ते सुख. गुरु काय करतात, आपला जीव शिवाचा ऐक्य करून देतात. आणि म्हणून इथं काय सांगतात, मी म्हातारा झालो म्हणून मला निराश होण्याचे काहीच कारण नाही. आता माझं वय झालं तरी तुम्ही पण बरं का, प्रत्येक माणसाने जरी आपलं वय झालं तरी आपल्याला निराश व्हायचं काहीच कारण नाही. कारण आपण साधक आहोत हो. आपण योग भ्रष्ट पुरुषामध्ये मोडतो. आणि त्या भगवंताला अर्जुनाने प्रश्न केलेला आहे की योग भ्रष्ट पुरुषांची पुढे अवस्था काय होते. योग भ्रष्ट म्हणजे ज्याने अनुग्रह घेतलेला आहे, ज्याने प्रबोधाचं चिंतन घेतलेलं आहे, मग त्याचं चिंतन करता करता जर त्याचं आयुष्य संपलं तर पुढं काय होईल. आयुष्य संपलं, आयुष्य संपल्यानंतर देह जाईल. मग देह गेल्यानंतर त्याचं काय, त्याचं पुढं काय होईल. असा 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे. भगवंत म्हणतो, अरे अर्जुना तू काय एवढा त्याच्याबद्दल तू काय विचार करतो. कारण लिहिलं की नाही, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. ज्या वेळेला अनुग्रहित होतो, ज्या वेळेला गुरुची कृपा होतो, त्यावेळेला आपलं जन्ममरणाचा फेरा आपोआपच चुकला जातो. जन्ममरणाचा फेऱ्यातून आपण बाहेर येतो. बाहेर अनुग्रह म्हणजे काय, गुरुची कृपा. अरे ज्या वेळेला गुरुची कृपा होते, भगवंत सांगतो अर्जुनाला, ज्या वेळेला गुरुची कृपा होते त्यावेळेला जन्ममरणाच्या फेऱ्यातून तात्काळ माणसाची सुटका होते. आणि जर त्याचं आयुष्य संपला तर परत त्याला त्याच्या अंतकाली त्याची देह ठेवताना वासना काय राहील, अरे बापरे आपलं नामस्मरण राहिलं अर्धवट, भगवंताचं चिंतन राहिलं
असं ज्या वेळेला आपलं भाव येईल, अरे बापरे, माझं भगवंताचं चिंतन अर्धवटच राहिलं आणि माझं आयुष्य संपलं, माझा देह गेला, आता मला भजन करायला देह नाही. तर भजन करण्यासाठी भगवंताला देह द्यावा लागतो. देवे दिला देहे भजन गोमटा. बघा कशासाठी दिलाय देवाने देह, कशासाठी दिलाय? भजन गोमटा, भजन करण्यासाठी दिलेलं आहे. आणि तो भजन करता करता जर आयुष्य संपलं तर परत आपल्याला नरदेह मिळणार आहे. देवे दिला देहे भजन गोमटा, भजनासाठी दिलेलं आपल्याला. भजनानंदामध्ये जावं. मी म्हातारा झालो म्हणून मला निराश होण्याचे कारण अजिबात नाही बरं का, अजिबात कारण नाही. कारण का? खटवांगाने तर पूर्वी एका क्षणात ब्रह्मलोक प्राप्त केले. आता त्याने उदाहरण दिला, 1 तास उरला खटवांग राजाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. सांगतात की नाही, 1 तासामध्ये त्या खटवांग राजाने मुक्ती मिळवली. बघा, भगवंताला प्राप्त करून घेतलं, सायुज्य मुक्ती मिळवली त्याने. तिन्ही मुक्ती सहाये मरण, सायुज्य मुक्ती. अमरण म्हणजे सायुज्य मुक्तीला मरणच नाही हो. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता सगळ्यात शेवटची मुक्ती आहे. सायुज्यता मुक्ती जी आहे. आणि त्या सायुज्यता मुक्तीला मरणच नाही माणसाला. सायुज्यता मुक्ती कशी आहे? अमर आहे. जसा भगवंत जसा येत नाही जात नाही, तशी सायुज्यता मुक्ती येत नाही जात नाही. त्या सायुज्यता मुक्ती मिळण्यासाठी सर्व संतांनी प्रयत्न केले. आणि म्हणून आजही कुठल्याही तुकोबाऱ्यांना, ज्ञानोबाऱ्यांना, नाथबाबांना, जनाबाईला, मुक्ताईला, महर्षी नारदांना, व्यासाने आज जरी तुम्ही बोलवलं तरी तुमच्यासमोर हजर राहतील. का? पण आपली तेवढी उपासना असली पाहिजे, आपल्या भजनाचं तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे. भजनानंदामध्ये जा, भजनाचं सामर्थ्य आहे चळवळीचं. जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये, आणि त्या हृदयातल्या भगवंताचा अधिष्ठानाशी आपण एकरूप झालो तर आपल्याला सगळ्या विद्या आपण पारंगत होऊ शकतो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयांचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंत कुठे? आपल्या हृदयामध्ये. हृदय असतो नारायण. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या मुळाकडे येतात. आणि ते मूळच आपल्याला माहीत नसेल तर सगळी भक्ती चुकणार आपली. म्हणून पाहता आपले मूळ स्थान सहजची उड्या अज्ञान, या नाव बोलीजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. ब्रह्मज्ञान आपल्याला मोक्षाला नेतो, पण आपलं मूळ कळलं पाहिजे आपल्याला. आणि त्या मूळ कळण्यासाठी आपल्याला श्री गुरूंची सेवा करावी लागेल. आता ओळीकडे वळूया आपण. 466. इंद्रिय अधिष्ठात्री देवता मज सहाय्य होतू समजता, सिद्धी पावावया परमार्था, इंद्रिय जयता मज ध्यावी. काय सांगतात की इंद्रियांना प्रेरणा देणाऱ्या सर्व देवता मला सहाय्य होत. देवदेवतांना पण त्यांनी बोलवले. बघा, देवदेवतांना पण त्यांनी बोलवलंय. कोणी? त्या कृपण ब्राह्मणाने. इंद्रिय अधिष्ठात्री म्हणजे इंद्रियांच्या प्रत्येक इंद्रियांवर असणारी जी देवता आहे, जसे कानाची देवता काय आहे? दिशा आहे. डोळ्याची देवता सूर्य आहे. तर सगळ्या देवतांना त्यांनी काय केलं? बोलवलं. मज सहाय्य होतू समजता, तर तुम्ही सगळ्या देवतांनो मला सहाय्य करा. सिद्धी पावाव्या परमार्थ, मला आता परमार्थ सिद्ध करून दाखवायचा आहे. इंद्रिय जयता मज ध्यावी, तर माझ्या प्रत्येक इंद्रियाला विजय मिळवता आला पाहिजे.
प्रत्येक इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येक इंद्रियांच्या देवतेला त्यांनी आता बोलवलेलं आहे. किती ज्ञान बघा आहे महाराज. नाथबाबांनी किती अगदी म्हणजे बारीक 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 आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. भरगच्च ज्ञान आहे हो, पण याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि यातूनच मुक्ती बरं का. की तुम्ही इतर पंथाच्या मागे लागाल, नादी लागाल, तर आपला सर्वस्व नाश होईल बरं का. एक नाथबाबांना सोडू नका, ज्ञानोबारायांना सोडू नका, तुकाराम महाराजांना सोडू नका. हे सगळे संत आहेत ना. आज तुम्ही ध्यानाला बसला, आज तुम्ही बोलवलं ना, आज तुमच्या पुढे उभे राहतील. पण आपल्याकडे तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे. निलोबाऱ्यासारखं, जसं निलोबाऱ्यांना अनुग्रह दिला आणि प्रबोधाचं चिंतन त्यांना द्यायच्या आतमध्ये तुकाराम वैकुंठ गमन झाले हो. आणि मग त्याने अधिष्ठान मानलं 42 दिवसांचं. अन्न नाही, पाणी नाही, काय नाही. देव आले, देवाला चिंता लागली, आता कसं व्हायचं. आणि देव समोर येऊन उभे राहिले. तर देवाला विचारतो, तू कोण आहेस. म्हणतो मी देव आहे. म्हणतो तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचुनी का आलासी. मी तो तुकयाचा धावा करीत असे. बघा किती शक्ती आहे बघा निलोबाऱ्यांच्या. मी तुकाराम महाराजचा धावा करतो, तू का आलास देवा, मी तुला बोलवलं का. एवढं सामर्थ्य पाहिजे. आणि ते सामर्थ्य कशामध्ये आहे, तर आपल्या या नामाच्या भक्तीमध्ये आहे. नामो जपू यज्ञ आहे तो. अनेक जन्माची पापं आपली जळून जातील. ते यज्ञ तुमचा जर प्रज्वलित झाला तर आतमध्ये अखंड चालतो. अखंड चिंतन विठोबाचं आहे. सिद्धी पावा या परमार्था, इंद्रिय जयता मज द्यावी. आणि मला भगवंताच्या प्राप्तीसाठी इंद्रियांच्या जेवढा देवता आहेत, त्या सगळ्या देवतांना त्यांनी प्रार्थना केलेली आहे, नम्रता दाखवलेली आहे. नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. ज्या भूतामध्ये जी देवता आहे त्या सगळ्या देवतांना काय केलं, नमस्कार केलं. आणि अनंताला कोंडवून धरलं त्याने. जो त्रिभुवनेश्वर विख्यात तो साह्य झालिया भगवंत. देवता साह्य होती समस्त, त्या अंतर्भूत हरिरूपी. आता बघा त्याच्या मनाचा भाव कसा तयार झाला, तसा आमच्या मनाचा भाव तयार व्हायला पाहिजे. कसा भाव तयार झाला, देवता रूपे भावनी हरी. देवतांच्या रूपातूनच हरी माझ्याकडं काय येणार आहे. देवतांच्या म्हणजे ज्या देवता दिसतात, प्रत्यक्ष भगवंत दिसत ना आपल्याला, पण देव रूपाने तो काय करेल, मला सहाय्य करेल. देवता रूपे भावनी हरी, सकल देवांची सेवा करी. आणि सगळ्या देवांची सेवा भगवंत करतो बरं का. कारण भगवंताला जे पाहिजे ते जर त्याला मिळालं तर दासाची सेवा पण भगवंतच करतो. आपण आपली सेवा करू शकतो का. आपली सेवा भगवंत करायला येतो आणि आता पण भगवंतच करतो बरं का. आपण करत नाही आपली सेवा. आपल्याला डोळ्याने दाखवण्याचं काम तो करतो, आपल्याला कानाने ऐकण्याचं काम तो करतो, मुखाने बोलण्याचं काम तो करतो, भगवंत करतो. आणि तोच आपल्याला सहाय्य आहे. म्हणून आम्ही आता या श्रवण भक्तीला हजर आहोत. तोच आपल्यातलं गेलं तर आपण श्रवण करू का. तोच माझ्यातलं गेलं तर मी बोलेन का. म्हणून कोकिळा मंजुल गाये परी बोलविता धनी. तो वेगळाचे असे वेगळा आहे हो. देवता रूपे भावनी हरी, सकल देवांची सेवा करे. सगळ्या देवांची सेवा करतो. सहाय्य होणे दिनोद्वारी मज भवसागरी तारावे. आणि मला आता सहाय्य कर. आणि या भवसागरातून, भव म्हणजे जन्म मरणाचा हा चक्र आहे, या जन्म मरणाच्या चक्रातून मला देवा आता तूच तार सांगतात. किती विनवणी बघा, किती काकुळतीची विनवणी करतात. तसं आपण देवाला काय करायला पाहिजे, काकुळतीची विनवणी करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आपण देवाला हाक मारायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला भगवंताचं नामस्मरण आपल्याकडनं गेलं तर आपल्याला लगेच कसं तरी व्हायला पाहिजे.
पाण्याविन मासुळे तैसा तुका तळमळी. तसं आपल्याला जरा जरी नामस्मरण आपलं चुकलं तर आपल्याला अशी तळमळ माश्यासारखी व्हायला पाहिजे. मासा पाण्याच्या बाहेर आला की लगेच त्याला असं वाटतं की लगेच आता मरेन की काय. तसं आपण नामाच्या बाहेर आलो तर आपल्याला असं वाटलं पाहिजे, अरे बापरे बापरे आपला आता जीव जाईल की काय. विषयांना माणूस सोडत नाही हो. विषयांना सोडलं की परमात्मा तिथल्या तिथेच आहे, लांब कुठेच जायची गरज नाही. परमात्मा शोधण्यासाठी जे काही मार्ग आहेत ते सगळे मार्ग या नामासमोर फिक्के आहेत बरं का. मग एक तत्व नाम दुरुड झाला मनी. हरीशी करू नये, तू एक तत्व आहे, एकच भगवंत आहे, एकच तत्वाने तो सगळीकडे भरलेला आहे. आपल्याला हरीलाच करू नये आपले. तुम्हा आम्हाला भगवंताच्या प्राप्तीसाठी काहीच करायची गरज नाही बरं का, काहीच. फक्त ठाईच बैसुनी करा एक चित्त आणि त्या भगवंताला आळवा, एवढंच करायचं. आणि एवढ्यातच आपल्या भगवंताची प्राप्ती आहे. सगळी केलं आपण आणि हेच नामच नाही घेतलं आपण तर केलेलं सगळं कर्म निरर्थकम होईल. एक नाम नाही, भक्तीचं कामच नाही महाराज. सगळे संत सांगतात बरं का, आम्ही नाही सांगत आहे. प्रत्येक संतांनी लिहिलं आहे. पण आंधळ्याची जण, अवघ्याचे आंधळे, सगळेच आंधळे आहेत हो जगामध्ये. मोठे मोठे पंथ निघाले आहेत पण सगळे आंधळे आहेत. बघा ना, ज्ञानोबारांनी काय लिहिले, तुकोबारांनी काय लिहिले. हेच आपले संत आहेत, हेच आपले कोण आहेत, देव आहेत. संततेची देव, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा निमित्ताला आहे तो देव. संतच आहेत. पण आपली भक्ती तशी असली पाहिजे. आपली भक्ती कशी असली पाहिजे? आपली भक्ती त्या कोटीची असली पाहिजे, कोटीची बरं का. नाही तर आपण 100वर चालणार, 100वर चालणार, 108 म्हणी जपणार. तसं नाही हो. कोटीची म्हणजे कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता, एवढी भक्ती पाहिजे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, नित्य नियमाने हरीचं भजन करेल सातत्याने बरं का. एक हरिनाम जपता घडे कोटी यज्ञाचा पुण्य. तुम्हाला एक वेळा श्वास घेतला आणि सोडला तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला कोटी यज्ञाचा पुण्य प्रत्येक साधकाला आहे. पण साधक बरं का, साधक तेवढे तोडीचे असले पाहिजे हो. आपली भक्ती तेवढी असली पाहिजे, कोटीची भक्ती असली पाहिजे. 100ची नाही, 1000ची नाही, कोटीची. देवता रूपे भावनी हरे सकल देवांची सेवा करी. साह्य देहोनी दिनोद्वारे मज भवसागरी तारावे. आता मला साह्य हो देवा, आणि मला दीन दयाला दिनाला हीन दिन, मी हीन दिन झालो आहे. भगवंतासमोर माणसाने अगदी नाक घासलं पाहिजे हो. हीन दिन राहायला पाहिजे. अजिबात गर्व नाही, अजिबात आपल्याकडं अहंकार येता कामा नये. आणि असा हीन दिन आपण जर राहिलो, वेश असावा बावळा पण आंतर्य असावा नाना कळा. वेश जरी आपलं बावळा असलं तरी चालेल, पण आतमध्ये अनेक भगवंताला प्राप्त करण्याच्या कळा आपल्याकडे यायला पाहिजे हो. म्हणाल वैशीचा शेवट केवळ झालाशी तू जरठ, वार्धक्य हे खटपट वृथा कष्ट का करीशी. म्हणाल वयसेची शेवट. आता असं सांगाल तुम्ही की आपला आयुष्याचा शेवट होत आलेला आहे. आता केवळ झालाशी तू जरठ, आता म्हातार झाला, आता काय होणार आहे, आता थोडं नामस्मरण होणार आहे, असा विचार करू नका सांगतात. हा नाथबाबा सांगतात, असा विचार करू नका. म्हणाल वयसेची शेवट, म्हातारपणाला केवळ झालाशी तू जरठ, वार्धक्य ही खटपट वृथा कष्ट का करीशी. आणि आपल्याला वार्धक्य आला, आता म्हातारपण आला, आता कशाला कष्ट करायचं असा मनात विचार करशील बरं का. अजिबात करू नका असा विचार. कारण शेवटचा दिस गोड व्हावा, दिस नाही शेवटचा क्षण गोड व्हावं. शेवटच्या क्षणाला जरी भगवंताचं नामस्मरण आपल्याकडनं आलं तरी आपल्याला मुक्ती आहे.
शेवटच्या क्षणीवर का, पण शेवटचा क्षण येण्यासाठी फजिती नाही का म्हणतात, फजिती आपली नाही का, शेवटच्या क्षणाला आपल्याला भगवंताचं नामस्मरण येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सततम कीर्तयंत माम, सातत्याने आपल्याला भगवंताचं भजन करावं लागेल. जर सातत्याने आपण भजन केलं तर शेवटीला येईल, आणि आपण मध्येच टाकून दिलं तर आपल्याला येईल का, नाही येणार हो. म्हणून जरा आपण रिकामा अर्धघडी राहू नको, रिकामा अर्धघडी राहू नको सांगितलंय. कारण आपल्या मनाला ते चारा लावायला पाहिजे, आपल्या जिभेला चारा लागला पाहिजे, आपल्या डोळ्यांना चारा लागला पाहिजे, आपल्या कानाला श्रवणाची भक्ती जमली पाहिजे. सगळ्या गोष्टी आत्ताचपासून आपल्याला काय करायला पाहिजे, ती निष्ठा आपली तयार व्हायला पाहिजे, भाव तयार व्हायला पाहिजे. आपण बघा परीक्षेला बसायचं आपल्याला, तर आपल्याला वर्षभर अभ्यास करायला मिळतो, आणि वर्षभर अभ्यास केला तर परीक्षेला बसतो, आणि चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर परीक्षेला आपण बसल्यानंतर आपण उत्तम प्रकारे मार्क कमवतो. कोणी फर्स्ट क्लास, कोणी सेकंड क्लास, कोणी हायर क्लास, 99% काय, 98% काय, हे कशामुळे मिळतात, अभ्यास केला तर. तसं आपण अभ्यास म्हणजे ध्यान हो, अभ्यास म्हणजे भगवंताचं चिंतन. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अरे अर्जुना, तुला अभ्यास करूनच काय करायचं, अभ्यास करूनच काय करायचं, मला भेटायचं. अभ्यास जर केलं नाही तर काही मिळणार नाही. विष की आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये सांगतात, विष की आहारी पडे. अरे विष पण पचवायची ताकद आपल्याकडे येते. समुद्री पायवाट जोडे, समुद्राच्या पाण्यावरती पायवाट आपल्याला काढता येतो, समुद्रावरती चालता येतो अभ्यासाने बरं का. एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. तुकाराम महाराज झाले, ज्ञानोबा झाले, जनाबाई झाली, मग सगळे संतांनी काय केलं, वाक्सिद्धी मिळवली. काय, वाचासिद्धी मिळवली हो या अभ्यासाच्या बळावर. मग बघा ना, तुकोबारांचे ग्रंथ, ज्ञानोबारांचे ग्रंथ वाचा. आता नाथबाबांचा आपण घेतलेला आहे एकनाथी भागवत, वाक्सिद्धी हो. एवढा कोटीचा अभ्यास केला त्याने, कोटीची पराकाष्ठीची भक्ती केली, पराकाष्ठेची भक्ती केलेली आहे. आणि म्हणून हे सगळे ग्रंथ तयार झाल्यात. तसं तुम्ही आम्ही जर चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे ध्यान केला, सकाळी उठून आपण ध्यानाला बसलो तर आपल्याला सगळं प्राप्त होईल. पाण्यावरती चालता येईल, विष पचवता येईल, भगवंताला प्राप्त करता येईल, आणि वाक्सिद्धी प्राप्त होईल. जे बोलल ते खरं होईल माणसाचं. हे ग्रंथ त्यांनी कशाचे जीवर लिहिले हो, 1000 वर्ष तपश्चर्या करतात, आपल्याला तापवतात शरीराला. आणि एकदा का शरीर त्या हरिनामामध्ये तप्त झालं, जशी एखादी आपण शिगडीवर, चुलीवर आपण एखादी वस्तू आपण शिजवायला लावली आणि तिला आपण उघडीच ठेवली तर लवकर शिजत नाही, पण जर आपण झाकण दिला तर ताबडतोब शिजते. तसं आपण आपल्याला ध्यानाला बसून आपले सर्व इंद्रियांची दारं जी खिडकडे बंद केली, दरवाजे खिडकी आपण बंद केले, आणि आपण आपल्या आत्म्याशी एकरूप झालो, भजन केलं, तर ताबडतोब काय होईल, आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. आपली इंद्रिय बाहेर भरकटतात, डोळे आपले नको तिकडे चालल्यात, कान नको तिकडे चालल्यात, श्वास नको तिकडे चालले. आपला भगवंत कुठे आहे, भेटेल का देव आपल्याला. साधं आपण जेवण जर आपण स्टोवर, शिगडीवर, गॅसवर ठेवला नाही तर शिजत नाही. मग तसं आपण आपल्याला तप म्हणजे काय, तापवणे शरीराला, त्या आपल्या आतमध्ये असलेल्या परमतत्वाला, परम चैतन्याला आपण काय करायचं, गोठवायचं, एकत्र आणायचं, एका आत्मतत्वाकडे आणायचं. आणि त्यातून आलेले आपल्याला आपण तापलो, त्यातून आपल्याला अनुभव येतात. भगवंताचं भजन, ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके. बघा, ज्ञान अग्नी आहे, आणि ते ज्ञानाग्नी जर आपल्याला प्राप्त झाली, कडसिले आपल्याकडे विवेक प्राप्त होतो, विवेक निर्माण होतो, वैराग्य निर्माण, सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळतो ह्यातूनच बरं का.
ह्या साधनेच्या द्वारे संपूर्ण संतांनी भक्ती प्रगट केलेली आहे. म्हणून जो साधना करत नाही, जो ध्यान करत नाही, त्याला ज्ञान अजिबात होणार नाही. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होतो. ज्ञान येई जे भेटे ध्यानाची या 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात, ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. आणि असं जे वरवर ध्यान न करताना जे आपल्याला सांगतील ज्ञान, त्यांचं ज्ञान ऐकूच नाही महाराज. कारण ते कुठून तरी जमा केलेलं असतं, कुठेतरी वाचलेलं असतं, कुठेतरी ऐकलेलं असतं, ते आपल्याला येऊन सांगतात. म्हणून स्वयंभू आपल्याकडे ज्ञान प्रगट करा. ते ज्ञान कसं आहे, आपल्याकडे स्वयंभू आहे. आणि ते स्वयंभू आपल्याला प्रगट करायचं असेल तर गुरूंचा आपल्या डोक्यावर हात पडला पाहिजे. जोपर्यंत गुरूंचा हात डोक्यावर, अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान. ब्रह्मरूप आपणच ब्रह्म आहोत, आपलेच ज्ञान, आपलंच ध्यान आणि आपणच ब्रह्म आहोत. अनुग्रह ऐसा करी भ्रमाचा निराश, अज्ञानाचा नाश. तात्काळ अज्ञानाचा नाश करून टाकतो. सगळं अनुग्रहात बरं का. एका अनुग्रहाच्या क्रियेतून आपल्याला 83,999 योनी आपल्याला काय करता येतात, बात करता येतात. आणि आपण परमात्म तत्वाशी एकरूप होतो. ऐसा न मानावा अर्थ, खटवांग राजा विख्यात, मुहूर्ते साधिला परमार्थ, निज स्वार्थ फावला. बघा, असं काही विचार करू नका तुम्ही. कारण काय, त्याच कृपण ब्राह्मणाने आपला दृष्टांत दिला. हे खटवांग राजाने एका तासामध्ये काय केलं, एका तासामध्ये त्याने 1 तास उरला. खटवांग राजाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, भाग्य पालटलं त्याचं आणि त्याने भगवंताला प्राप्त केलं. मुहूर्ते साधिला परमार्थ, निज स्वार्थ फावला. एका तासामध्ये त्याने काय, किती त्याने बघा, किती कळकळीनं, किती कठोर, म्हणजे केवढी साधना केली असेल त्याने. एका तासामध्ये काय कळकळ असेल त्याला भगवंताला प्राप्त करण्याची. काय आर्ततेने त्याने हाक मारली असेल भगवंताला. आणि एवढी आर्ततेने हाक मारलेली भगवंताने ऐकले त्या खटवांग राजाची. आणि त्याला काय झालं, भगवंताची प्राप्ती झाली. त्याला 1 तास उरला. ऐसा न मानावा अर्थ, खटवांग राजा विख्यात, मुहूर्ते साधिला परमार्थ, निज स्वार्थ फावला. आणि स्वतःच्या निज स्वरूपाशी तो एकरूप झाला आणि त्यांनी सायुज्य मुक्ती मिळवली. आपल्या आत्मस्वरूपाला तो गेला, आत्मस्वरूपाशी एकरूप झाला. मी ह्या आज 470 ओव्यापर्यंत आलेलो आहे. आणि आता आपली वेळ संपलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.